6 महिने उलटल्यानंतरही संबंधित घटनेचा तपास पूर्ण न झाल्याने योगेंद्र पवार यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सीआयडी आणि डीजीसीए कडून चौकशी सुरू असूनही अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला। अजितदादांच्या भेटीनंतर अनेक आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असेही त्यांनी म्हटले। घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही। तसेच व्हीएसआर कंपनीच्या मालकावरही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला। सरकारला पुरेसा वेळ देऊनही तपास अपेक्षित गतीने पुढे गेली नसल्याची खंत व्यक्त करत दुसरा चौकशी अहवाल तातडीने जाहीर करण्याची मागणी योगेंद्र पवार यांनी केली। त्या दिवशी नेमके काय घडले याचे सत्य जनतेसमोर आणि संबंधित कुटुंबासमोर यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार असून त्यानंतर या प्रकरणात ठोस निर्णय आणि जबाबदारी निश्चित होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। तरी आम्ही सगळे इथं थांबलोय आणि आज काकांना जाऊन 6 महिने झाले, पण खंत एकाच गोष्टीची आहे की आतापर्यंत सत्य हे जनतेच्या समोर आलेलं नाहीये। आम्ही सगळ्यांनी संयम ठेवलेला आहे। आम्ही वाट बघत होतो की दुसरा आता तिथं रिपोर्ट येईल, तिसरा रिपोर्ट येईल, पण आता परवाच मी बातम्या बघत होतो जी एअर इंडियाची जी दुर्दैवी घटना आपल्या अहमदाबादला जी झाली त्याला वर्ष होऊन गेलं, तरी पण आतापर्यंत कुठेही काही तिथं चौकशी केली गेली नाहीये किंवा रिपोर्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला नाहीये। आणि अजितदादांसारखे एवढे मोठे नेते आपल्याला अचानक सोडून गेले। लोकांच्या मनात शंका आहे, सारखं लोक बोलून पण दाखवतात आणि तरी आतापर्यंत तो रिपोर्ट समोर येत नाही। याच गोष्टीची खंत आहे आणि वाईट वाटतं। आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे, अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्या दुर्दैवी घटनेची माहिती आमच्या सगळ्यांच्या समोर यावी आणि नक्की त्या दिवशी काय झालं, कसं झालं, व्हिडिओ, सीसीटीव्ही, साधे सीसीटीव्ही व्हिडिओ मुंबई एअरपोर्टचे अजून आपल्या समोर आलेले नाहीयेत आणि लवकरात लवकर ही सगळी चौकशी झाली पाहिजे। सीबीआय चौकशी करत आहे, सीआयडी असेल, आपले डीजीसीए असेल, सगळे जर एवढी चौकशी करत असतील तर मग हे सगळं समोर यायला एवढा वेळ का लागतो, हाच प्रश्न माझ्या आणि सगळे जे बारामतीचे सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या मनात आहे।